आपल्या देशात रेशन कार्ड म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाही, तर अनेक घराचं पोट भरण्याचं साधन आहे. शहरी भाग असो व ग्रामीण, शिधापत्रिकेवरचं धान्य हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी जगण्याचं आधारस्थान आहे. रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असून त्यामुळे धान्य वितरणातील विषमता आता मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. नेमका काय निर्णय घेतलाय सरकारने, सविस्तर पाहूया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहतायत महाराष्ट्र जागरण. तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रेशन वितरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हो, तुम्ही जे ऐकलंय ते बरोबर ऐकलंय. आता रेशन कार्ड धारकांना मिळणारं धान्य प्रति कुटुंब नव्हे तर प्रति व्यक्तीच्या हिशोबाने मिळणार आहे. सध्या अंत्योदय अन्न योजना अंतर्गत असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला 35 किलो धान्य मिळतं. ही योजना खास गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवली जाते. मात्र या जुन्या नियमामुळे प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य निश्चित मिळतं, मग त्या घरात 2 लोक असो किंवा 7 लोक असो. त्यामुळे छोट्या कुटुंबांना गरजेपेक्षा जास्त धान्य मिळायचं, तर मोठ्या कुटुंबांना ते अपुरं पडायचं. या असमान वितरणाकडे सरकारचं आता लक्ष गेलं आहे आणि त्यावरच उपाय म्हणून नवीन पद्धतीची योजना आता राबवण्यात येणार आहे. आता अंत्योदय रेशन कार्ड धारकांना धान्य वितरण प्रति व्यक्तीच्या आधारे केला जाईल, अशी माहिती आता अन्न व पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. या संदर्भात आता केंद्रीय अन्न मंत्रालयाचा अहवालही समोर आला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी नवा निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. आता ठरलं गेलं आहे की अंत्योदय राशन कार्ड असणाऱ्या प्रति व्यक्तीला 7.5 किलो या प्रमाणात धान्य दिलं जाईल. म्हणजे जर घरात 4 लोक असतील तर मिळतील 30 किलो धान्य, 5 लोक असतील तर मिळणार 37.5 किलो धान्य आणि 6 लोक असतील तर मिळणार 45 किलो धान्य. त्यामुळे छोट्या कुटुंबाचं धान्य थोडं कमी होईल, पण मोठ्या कुटुंबांना त्यांच्या योग्य हक्काचं अन्न मिळेल. तर ही नवीन प्रणाली पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्णपणे लागू होण्याची शक्यता आहे. सरकारचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार धान्य मिळालं पाहिजे. कुणाचं अन्न वाया जाऊ नये आणि कुणाचं पोटही उपाशी राहू नये. या नव्या पद्धतीमुळे धान्याचं वितरण अधिक न्याय आणि पारदर्शक आणि संतुलित होईल, असा सरकारचा दावा आहे. सध्या देशात जवळपास 1.71 कोटी अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंब आहेत आणि त्यांच्यातील बहुतेक घरात 5 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत. त्यामुळे या नवीन योजनेअंतर्गत सरकारचं धान्य वाचेल आणि ते खरंच गरजू लोकांपर्यंत पोहोचेल, असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच अपात्र रेशन कार्ड धारकांवरही कारवाई होणार आहे. सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अपात्र रेशन कार्ड धारकांची ओळख पटवून त्यांची कार्ड आता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहे, जे आयकर भरतात, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी 7-8 महिन्यांपासून रेशन घेतलं नाही आहे, अशा सर्व लोकांची शिधापत्रिका आता निष्क्रिय करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत 3.33 लाख शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. सरकारचं म्हणणं आहे की ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा, म्हणून हे सगळं करण्यात आलं आहे. तर मंडळी, याशिवाय राज्य सरकार उत्पन्न मर्यादेच्या निकषात सुद्धा बदल करण्याचा विचार करत आहे. यासाठी एक विशेष समिती देखील नेमण्यात आली असून ती पुढील 3 महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीचा विचार असा आहे की उत्पन्न मर्यादा थोडी वाढवल्यास जे लोक थोडं जास्त कमवतात पण प्रत्यक्षात संघर्ष करत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे ही योजना आणखी लोकांपर्यंत पोहोचू शकते, असं देखील सरकारने म्हटलं आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या माहितीनुसार ही नवीन प्रणाली मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशभरात लागू होईल. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही पातळ्यांवर तयारी सुरू आहे. गावोगावी आणि शहरोगावी या निर्णयावर चर्चेचा विषय रंगला आहे. काही जण म्हणतात की मोठ्या कुटुंबासाठी ही योजना वरदान ठरली आहे, तर आता काही लहान कुटुंब म्हणत आहे आमचं धान्य कमी होणार आहे. हे बरोबर नाही. मात्र एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे, धान्याचं वाटप प्रामाणिकपणे आणि समानतेनं व्हायला पाहिजे. मग या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.